रात्री 12 नॉटिकलच्या मध्ये शिरकाव आणि नियम तोडणं. सो नेमकं ते घटना काय आहे आणि कशा पद्धतीने रात्री साधारण 9-9:30च्या दरम्यान स्थानिक मच्छीमारांकडून आपल्याला परप्रांतीय नौकांचं आक्रमण गोळपावच्या दरम्यान झालेलं निदर्शनास आलं. त्या दृष्टीने लगेच आमची शासनाची गस्ती नौका आणि सागरी सुरक्षेशी निगडीत सुरक्षा रक्षक यांचा ताफा घेऊन आपण गोळपावच्या दरम्यान गस्त केली. गस्त करत असताना गस्ती नौका समोरून येत असल्याची पाहून या 35 ते 40 मल्पीच्या नौकांनी आपली नौका घेरण्याचा प्रयत्न केला आणि नौका बंद पाडण्याच्या दृष्टीनं त्यांनी समुद्रामध्ये जाळी दोरी फेकून दिल्यामुळं आपल्या गस्ती नौकेचा फॅन बंद पडल्यामुळं गस्ती नौका जागेवर बंद पडली. पण हे सगळं होत असताना त्याच दरम्यान आपल्या नौकेने एका मल्पीच्या नौकेचा ताबा घेतलेला होता आणि तो ताबा घेत असताना त्यावरील खलाशांनी थोडंसं अवैध हत्यारं हातामध्ये घेऊन आमच्या कर्मचाऱ्यांना त्रास द्यायचा प्रयत्न केला. परंतु कर्मचाऱ्यांनी सुद्धा त्याला तोडीसतोड उत्तर देऊन त्या सर्वांना आपल्या ताब्यात घेऊन ही बातमी स्थानिक मच्छीमार यांच्यामार्फत सर्व पोचल्या कारणामुळं अर्धा 1 तासाच्या कालावधीमध्ये स्थानिक मच्छीमारांनी जवळपास 12 ते 15 नौका त्या जागेवरती उपलब्ध करून दिल्या आणि या नौकांचा ताफा पाहिल्यामुळं इतर ज्या नौका घेरट्या घालत होत्या बाजूला त्या पळून जाण्यामध्ये आम्हाला यश मिळालं आणि या बंद पडलेली आमची नौका आणि मल्पीची नौका या दोन्ही नौका टोईंग करून सकाळी 5 वाजता आपण बंदरामध्ये आणलेली आहे. त्या नौकेवर मसामानी अंतर्गत आपण दावा दाखल करूच, त्या कायद्यानुसार त्याला दंड होईल. प्लस माननीय मंत्री महोदय यांनी आता निर्देश दिल्यानुसार त्याच्यावरती आम्ही पोलीस विभागाकडे FIR दाखल करत आहोत की जेणेकरून बाकीची कारवाई विभाग करेल. कुठची आहे नौका ही? सदरची नौका ही मल्पे बंदरातील कर्नाटकमधील आहे. या कार्यवाहीमध्ये कुठल्या कुठल्या कर्मचाऱ्यांचा सहभाग होता? लोक आहेत त्या स्थानिक लोकांनी पण या संदर्भात मदत केली, कारण त्या बोटीचा पाठलाग स्थानिक मच्छीमारांनी केला आणि त्यानंतर तिला पकडलं, अशी काय वस्तुस्थिती आहे? हो, स्थानिक मच्छीमारांनी सुद्धा या सर्व कारवाईमध्ये मदत केलेली आहे. फिशरीजच्या कुठल्या कुठल्या कर्मचाऱ्यांचा सहभाग, काही नावं काही सांगू शकतात? या कार्यवाहीमध्ये आपले परवाना अधिकारी चिन्मय जोशी रत्नागिरी, परवाना अधिकारी साखरेकाठी पार्थ तावडे, आपले सुरक्षा पर्यवेक्षक तुषार करगुटकर आणि इतर 6 सुरक्षा रक्षक हे या कार्यवाहीमध्ये सामील होते. या सर्व कारवाईच्या दरम्यान रात्री SP साहेबांनी आम्हाला अतिरिक्त पोलीस बळ जे दिलं त्यामुळे आम्ही ते पोलीस बळ वेगळ्या नौकेने पाठवून त्याचा सुद्धा आम्हाला या कारवाईमध्ये फायदा झालेला आहे. कोणत्या कोणत्या प्रकारचे मासे होते त्याच्यावर? नाही, सद्यस्थितीत त्या नौकेवरची मासळीची विक्री प्रक्रियेची कारवाई आता दुपारनंतर चालू होईल. त्यानंतर आपल्याला त्यातील डिटेल्स कळतील. ओके.